टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, दिवाळीची सुरुवात होऊन 4 दिवस झालेले आहेत बघा। वासुबारसापासून तर दिवाळीचं जे भाऊबीज असतं, या भाऊबीजाच्या दुसऱ्या दिवसापर्यंत आपण दिवाळी साजरी करत असतो। खरं तर दिवाळी हा दिव्यांचा सण। दिवाळीमध्ये अभ्यंग स्नानाला जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व हे दीप उजळणीला आहे। या दिवाळीच्या 10 दिवसांमध्ये तुम्ही एक जरी दिवा दीपदान म्हणून केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये आलेलं अकालीन संकट जे आहे ते निघून जातं। अकालीन संकट जे आहे तुमच्या घरावर असेल, तुमच्यावर असेल तर टळून जातं। कुठल्याही प्रकारचं विघ्न असेल तर ते विघ्न नष्ट होतं। कुठल्याही प्रकारचं संकट येणार असेल तर ते संकट सुद्धा तुमच्या आयुष्यातून दूर पळून जातं। दिव्यांचा सण म्हणजे दिवाळीचा सण हा साजरा केला जातो। प्रत्येकाच्या घरोघरी या दिवसांमध्ये दिवे लावले जातात। गरीब असेल, श्रीमंत असेल, मध्यमवर्गीय असेल, अगदी कुणीही असेल, पण दिवे जर लावलेच नाही तर तो दिवाळीचा सणच नाही। 1 असेल, 2 असेल, जितके आपल्याला शक्य असेल तितके दिवे आपण या दिवाळीमध्ये आपल्या घरामध्ये उजळवत असतो। बघा, या 10 दिवसांमध्ये आपल्या घरामध्ये मांगल्याचं वातावरण आलेलं असतं, एक चैतन्याचं वातावरण असतं। हसत खेळत प्रत्येक जण हा दिवाळीचा सण साजरा करत असतो। या 10 दिवसांमध्ये साक्षात लक्ष्मीची कृपा आपल्या घरामध्ये असते। साक्षात लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो। गोडधोड बनवलं जातं, लक्ष्मीचं पूजन केलं जातं। धनतेरस म्हणजे देवीची आहे तिचं पूजन आपण करतो। गणपती बाप्पा, कुबेर दैवत या सर्वच दैवतांची पूजा जी आहे ती आपण या 10 दिवसांमध्ये करत असतो। आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्या मनात पडलेला एक प्रश्न, ज्याचे बरेच कमेंट्स होते की ताई, आम्ही दिवाळीमध्ये जे दिवे लावतो या दिव्यांचं नंतर काय करायचं, दिवा कुठल्या दिशेला नक्की लावायचा, दिव्याची वात कुठल्या दिशेला ठेवायची, किंवा जे दिवे आम्ही लावत आहोत हे दिवे या दिव्यांमध्ये जी वात राहते शिल्लक, तर ही शिल्लक राहिलेल्या वातीचं काय करावं। तर या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी आपल्या आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्यापैकी बरेच जण असेही आहेत की जे दिव्याची वात राहिली की ते फेकून देतात। बरेच लोक निर्मालला टाकतात, बरेच लोक तुळशी जवळही नेऊन टाकतात। बऱ्याच लोकांना कळतच नाही की ह्या वातीचं काय करावं, ते वर्षानुवर्ष साठवूनही ठेवतात। कुठलाच असा दिवा नाहीये आज लावला आणि त्याची वात लगेच जळून गेली। प्रत्येक दिव्यामध्ये तुम्ही जी वात लावता ती अर्धी जळते आणि अर्धी तशीच राहते। पण ह्या अर्ध्या वातीचं नक्की काय करायचं, बघा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा, कारण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। समजा तुम्ही जे दिवे लावत आहात, जे दिवे तुम्ही प्रज्वलित करत आहात, आधी मी तुम्हाला सांगते दिव्यात काय घालायचं आहे। शक्यतो तूप घाला, पण आता दिवाळीच्या इतक्या पणत्या असतात की त्याच्यामध्ये प्रत्येक दिव्यामध्ये तूप घालणं शक्य नाहीये। तुम्ही लक्ष्मीच्या समोर जो दिवा लावाल त्यामध्ये तूप घाला आणि बाकीचे जे दिवे आहेत त्या प्रत्येक दिव्यांमध्ये तुम्ही तेल घातलं तरीही चालेल, किंवा मग सगळ्या दिव्यांमध्ये तेल घातलं तरीही चालेल। दिव्याची जी वात आहे ती नेहमी उत्तर दिशेला असावी, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे, धनाची दिशा आहे। उत्तर दिशेला जर तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कुठला दिवा लावलात, प्रज्वलित केला, तर माता लक्ष्मी तुमच्याकडे आकर्षित होते, माता लक्ष्मी तुमच्याकडे प्रसन्न होते। त्यामुळे शक्यतो जेव्हाही दिवा लावाल त्यावेळेस त्या दिव्याची जी वात आहे ती उत्तर दिशेला असावी, या पद्धतीने दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। आता दिवा जेव्हा तुम्ही लावता तेव्हा तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छा तुम्ही व्यक्त करता। तुम्ही त्या दिव्यासमोर प्रार्थना करता, माता लक्ष्मीचं स्मरण करता, कुलदैवतांचं स्मरण करता, गणपती बाप्पांचं स्मरण करता। हे स्मरण करून सिद्धी प्राप्त करून तुम्ही हे दिवे उजळवत असता आणि जेव्हा हे विजतात तेव्हा लक्षात घ्या, या दिव्यांमध्ये जी सिद्धी उतरलेली असते ती तशीच असते। जर तुम्ही तो दिवा विजल्यानंतर त्यातील वात फेकून देत असाल तर लक्षात घ्या, तुमच्या प्रती आलेली जी माता लक्ष्मीची कृपा आहे, गणपती बाप्पांची कृपा आहे, किंवा जी सिद्धी तुम्हाला प्राप्त होत आहे ती प्राप्त झालेली सिद्धी जी आहे ती तुम्ही घराच्या बाहेर फेकून देतात आणि त्यामुळेच तुम्हाला ज्या गोष्टींचे लाभ घडावे असं वाटत आहे तर ते लाभ घडत नाहीत। मग तुम्ही सांगता की ताई, आम्ही तर खूप उपाय करतोय पण आम्हाला हवा तसा फरकच येत नाही, रिझल्टच येत नाही, कारण हे काही दोष तुम्हाला लागतात। लक्षात घ्या, हे दोष तुम्हाला लागतात। तुम्ही सगळं केलंय, पूजापाठ केलंय, सगळं काही केलंय,
पण या पूजापाठेतून तुमचं जेवढं जप झालंय, तुमचं नामस्मरण झालंय, ते नामस्मरण सर्व एकत्रित होऊन तुम्हाला आत्ता कुठे सिद्धी प्राप्त होत चाललेली आहे, म्हणजे तुमच्या मनासारखं सर्व काही घडण्याची शक्यता होत आहे किंवा तुमच्या मनासारखं सर्व घडणार आहे. पण त्याच दरम्यान तुमच्याकडे अशा काही चुका होतात की ज्यामुळे तुमची होणारी जी कामं आहे ती अडकून पडतात किंवा जी होणारी कामं आहे त्यामध्ये विघ्न येतात. बघा, जो दिवा तुम्ही लावत आहात, आता दिवाळीतलं सांगते, इतर वेळेसही जो दिवा तुम्ही लावता त्या दिव्यातील वात कधीच फेकून द्यायची नाही, कधीच निर्माल्यात टाकायची नाही. कारण आपण मंत्र, स्तोत्र, पाठ, पूजा हे सगळ्या गोष्टी करून तो दिवा प्रज्वलित केलेला असतो आणि त्या दिव्यामध्ये साक्षात भगवंताची ऊर्जा जी असते, जिला आपण दैवी शक्ती सांगतो, ही दैवी शक्ती उतरलेली असते आणि ही दैवी शक्ती त्या दिव्यामध्ये उतरलेली असते. तो विजला म्हणून ती दैवी शक्ती संपत नाही, तर ती एक रिद्धी आपल्याला प्राप्त झालेली असते, ती सिद्धी आपल्याला प्राप्त झालेली असते. तर ह्या दिव्याच्या वाती काय करायच्या, आपल्याला एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये साठवून ठेवायच्या आहेत. ठीक आहे, आता 20-25 प्रत्येक जण 10-12 तर पण त्या नक्कीच लावत असेल. त्या सगळ्या वाती काढायच्या आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत. किंवा एक मातीची मोठी पंती घ्या, मोठी एखादी वाटी घ्या, त्या वाटीमध्ये तुम्हाला सगळ्या वाती काढून ठेवायच्या आहेत. आणि जेव्हा सायंकाळी तुम्ही कापूर जाळाल तर कापरासोबत कापूर पेटवल्यानंतर ही जी वात आहे, ही वात तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायची आहे, वात प्रज्वलित करायची आहे. आणि त्यामध्ये तुम्ही घरामध्ये जे लोबन वापरत असाल, धूप वापरत असाल, जे काही असेल तुमच्या घरामध्ये धुपाचं, तर ते धूप तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि याचा जो सुगंध होईल तो सुगंध संपूर्ण घरभर तुम्हाला पसरवायचा आहे. हे केल्याने काय होईल, तर तुम्ही जे दिवे लावलेले होते, ज्यामध्ये ती रिद्धी-सिद्धी प्राप्त झालेली आहे, तुम्ही ज्या इच्छेसाठी तो उपाय केला होता, जी इच्छा व्यक्त करून तुम्ही तो दीप प्रज्वलित केलेला होता, तर तो उपाय तुम्हाला लागू पडेल. भगवंतांची कृपा तुमच्यावरती होईल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. त्या सुगंधी धुपासोबत जेव्हा ही कापसाची वात जळायला सुरुवात होईल, तेव्हा तुमच्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मीची कृपा व्हायला सुरुवात होईल आणि तुमच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छाही पूर्ण होतील, अडलेली कामही मार्गी लागतील, घरामध्ये दारिद्र्य असेल तेही संपायला लागेल आणि घरामध्ये लक्ष्मीची कृपा होईल. आता ही झाली सर्वात महत्त्वाची गोष्ट. बरेच लोक काय करतात, आज दिवा लावला, अर्धी वात राहिली, त्याच वातीमध्ये तेल घालायचं आणि तीच वात दुसऱ्या दिवशी पेटवायची. बघा, उष्टीवात कधीच प्रज्वलित करायची नाही. आता समजा मी आंघोळीला चाललीये, मी आंघोळ केली, अर्ध पाणी राहिलं आणि दुसऱ्या दिवशी तेच पाणी अर्ध ठेवते आणि आंघोळ करते, चालेल का? नाही. अर्ध पाणी उष्ट झालेलं आहे, ते बाथरूममध्ये मी ठेवलेलं आहे, दुसऱ्या दिवशी घाण वाटेलच ना प्रत्येकाला की त्याच पाण्याने आंघोळ करायला. त्याच पद्धतीने तुम्ही एक दिवस तो दिवा लावलेला आहे, अर्धी वात राहिलेली आहे आणि दुसऱ्या दिवशी तीच वात तुम्ही जर प्रज्वलित केली तर तुमची जी सेवा आहे, तुमची जी पूजा आहे, तुमचं जे काही म्हणजे आहे, तर ते तुम्हाला त्याची तेवढी सिद्धी प्राप्त होणार नाही किंवा तुम्हाला त्याचं तेवढं फळ मिळणार नाही. आणि या काही चुकीच्या गोष्टींमुळे आपल्याला दोषही लागतो. त्यामुळे जर अशी अर्धी राहिलेली वात असेल, जे लोक अशी लावत असेल, तर त्यांनी आत्ताच या चुका ज्या आहेत त्या तुम्हाला टाळायच्या आहेत. यानंतरची दुसरी गोष्ट आहे की ताई, आम्ही पूजेसाठी जी फुलं वापरतो त्याचं काय करायचं. बघा, फुलं नदीत, पाण्यात फेकून देणं खरं तर मला हे पटत नाही, कारण प्रदूषण खूप जास्त होतं. एकतर एखाद्या चांगल्या झाडाखाली टाका किंवा मग काय करायचं आहे, ही जी फुलं आहेत ना, झेंडूची असेल कुठली असेल, ती चांगल्या उन्हात तुम्हाला सुकवायची. जी देवाला वाहिलेली फुलं आहेत ही चांगली उन्हामध्ये तुम्हाला सुकवायची आहेत, सुकवून घ्यायची आहेत. सुकवून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या फुलांमध्ये थोडंसं कापूर टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, चंदन पावडर टाकायची आहे आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला मिक्सरला एकत्र करून घ्यायच्या आहेत, म्हणजे बारीक याची एक पेस्ट करून घ्यायची आहे आणि एका डब्यामध्ये ठेवून द्यायची आहे. आणि जेव्हा तुम्ही रात्री कापूर जाळाल, धूप जाळाल किंवा विशिष्ट दिवशी कापूर धूप जाळाल, तर त्या प्रत्येक वेळी त्या कापरासोबत ही पावडर तुम्हाला टाकायची आहे आणि मग तो धूप जो आहे तो तुमच्या घरामध्ये तुम्हाला पसरवायचा आहे. हा एक उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं करेल. बघा, अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जी फुलं देवाला वाहतो त्याच फुलांचा जर अशा पद्धतीने तुम्ही उपयोग आपल्या घरामध्ये केला तर ती दैवी शक्ती तुमच्या घरामध्ये आयुष्यभर राहील आणि ती दैवी शक्ती तुमच्या पाठीशी राहील, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेल, तुम्हाला तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याला आशीर्वाद देईल. जे पूजा पाठ तुम्ही करत आहात, ज्या गोष्टीसाठी तुम्ही ती सेवा केली होती आणि ती फुलं भगवंताला लावली होती, तर ती जी गोष्ट आहे तीही लवकरच पूर्ण होईल. अशा पद्धतीने तुम्हाला या फुलांचा आणि दिव्याच्या वातींचा उपाय करायचा आहे.
प्रत्येकाने आवर्जून अशाच पद्धतीने हा उपाय करायचा आहे. ज्यांनी आतापर्यंत ज्या चुका केल्या असेल तेव्हा माहिती नव्हतं, मात्र आता माहिती असूनही अशा चुका करू नका. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.